काय त्रास असतो मला माहित आहे. विवाह झालेला नाही तरी सुद्धा श्रीदेवी वर्णन करतायत. दाश्री भार्या पुत्र तथा पौत्रा कुटुंबी विपली सती पुरनार्थ महादुःखं वसुखं पितरद्भुतं. भार्या पुत्र तथा पौत्रा, भार्या म्हणजे पत्नी पुत्र आणि पौत्र म्हणजे नातू. हे जेव्हा घरामध्ये असतात त्यावेळेस कुटुंबी विपुले सती, त्या कुटुंबामध्ये अधिक दुःख निर्माण होतं. याच्यामध्ये सुख कुठे तुम्हाला दिसते? पत्नीची इच्छा पूर्ण झाली नाही तर घरामध्ये वाद होतात आणि दुःख उत्पन्न होतं. थोड्या इच्छा जर स्त्रीच्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी एवढा वाद वाढतो की घटस्फोटापर्यंत बातमी जाते, विचार जातात. आता तर अजिबात स्त्रिया ऍडजस्ट करायला तयार नाहीत. पूर्वीच्या स्त्रिया जर आपण कथन ऐकलं त्या सांगतात तुम्हाला माहित नाही आमच्या सासू आम्हाला 4 वाजता उठवत होत्या. तुमच्यासारखं सोपं नव्हतं. आमच्या वेळेस काय होतं, दळावं लागायचं, विहिरीवर पाणी भरावं लागायचं. बाळ घरी घरामध्ये झालं तर महिना होत नाही तोपर्यंत शेतामध्ये कामाला पाठवलं जायचं वगैरे वर्णन करून सांगतात. एवढं सगळं आम्ही सहन केलं परंतु तरी सुद्धा बॅग भरून कधी म्हटलं नाही की आम्ही तुम्हाला सोडून जातो माहेरी. पण आता थोडं जरी मागे पुढे झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी लगेच स्त्री सांगते की तुम्हाला माझं ऐकायचं नाही ना, मग आपण घटस्फोट घेऊया. लगेच त्या ठिकाणी बातमी घटस्फोटापर्यंत जाते. छोट्या गोष्टींवर दोघंही पती पत्नी नवीन लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर एका शहराच्या ठिकाणी दोघंही जण गेलेले होते. पती नोकरीला होता, महिन्याला 2 लाख रुपये पगार होता. पत्नी घरीच असायची. दोघंही घरामध्ये फ्लॅट सिस्टीम मध्ये मस्त सुंदर घर घेतलेलं होतं. त्या ठिकाणी फ्लॅट घेतलेला होता. 7ही दिवस त्या ठिकाणी ड्युटी, परंतु रविवार 6ही दिवस ड्युटी आणि रविवार आला की सुट्टीचा दिवस होता. जसा रविवारचा दिवस होता 7 वाजले 8 वाजले 9 वाजले पती उठत नव्हता. पत्नीने त्या ठिकाणी आवाज दिला उठा ना. पतीने सांगितलं हे बघ रोज ड्युटीवर जाण्यासाठी मला 5 वाजता उठावं लागतं. घाई गडबडी ही माझ्या आधलेली असते. डबा बनवते आणि टिफिन बनवून मला देते आणि दोघांच्या मागे धावपळ असते. आज रविवार आहे, आज मला झोपू दे, आज काही गडबड करायची गरज नाही, आज मला आराम करू दे. कशाला उठवते? पत्नीने सांगितलं उठवायचं कारण असं आहे की मला नाश्ता करायचा आहे, भूक लागलेली आहे आणि आज तुम्हाला सुट्टी आहे ना, मग तुम्ही नाश्ता बनवा. काय सांगितलं? आज तुमच्या हाताने नाश्ता बनवा. त्याने सांगितलं हे बघ मला उठवू आपल्या फ्लॅशमध्ये काही कमी नाही, सगळे फळं आहेत, सगळ्या भाज्या आहेत, घरामध्ये डब्यांमध्ये किराणा भरलेला आहे. तुला वाटेल ते पण मला उठवू नको. पण पत्नीचा हट्ट नाही, तुम्ही उठले पाहिजे आणि तुम्हीच उठून मला नाश्ता बनवून द्या. त्याने सांगितलं माझ्या खिशामध्ये पगाराचे 2 लाख रुपये पडलेले पैसे घे, खाली जा आणि आपल्या बिल्डिंगच्या खाली हॉटेल आहे, तुला वाटेल ते घेऊन ये, पण मला उठवू. तरीही तिने ऐकलं नाही. मला कंटाळा आलेला आहे, मी काही जाणार नाही, हॉटेलवर जाऊन उठा आणि नाश्ता बनवा. जसा तिने हट्ट धरला त्या ठिकाणी त्याला राग आला. त्याने जसा उठला पॅन्ट घातली त्या ठिकाणी आणि लगेच त्या उपरनं घेतलं, टॉवेल लावला आणि टॉवेल अंगावर घेतल्यानंतर त्याने सांगितलं आता जातोच वकिलाकडे आणि घटस्फोटच घेतला. काहीच कमी नसताना सुखाचा दिवस आला. रविवार तरी सुखी राहू दे, जातो आणि घटस्फोट घेतला. जसा तो व्यक्ती रागामध्ये निघाला वकिलाच्या घरी घटस्फोटासाठी. वकिलाच्या घरी गेला, थोड्या वेळानंतर स्वतःच्या घरी आला आणि आल्याबरोबर किचनमध्ये जाऊन कांदे कापायला लागला. पत्नीने विचारलं हो तुम्ही वकिलाकडे गेला होता आपला घटस्फोट घेण्यासाठी, काय झालं? त्याने उत्तर दिलं आज रविवार होता ना, वकिलांना सुट्टी होती आणि वकील भांडे घासत होते. वकील जर भांडे घासत असेल तर मला नाश्ता बनवायला काही हरकत.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरी जाऊन कधीतरी नाश्ता, असा माझा बोलण्याचा अर्थ मुळीच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून त्या ठिकाणी घटस्फोटापर्यंत बातमी जाते, वाद होतात, दुःख निर्माण होतात. श्री शुकदेव त्याचंच वर्णन करतायत की जीवनामध्ये संसारामध्ये गृहस्थाश्रमामध्ये जर कुणाची इच्छा पूर्ण झाली नाही तर वाद विवाद होतात. म्हणून मला तुम्ही बंधनात टाकू नका. वेदव्याजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि वेदव्याजी महाराज त्या ठिकाणी सांगतायत की देवी भागवताचं तुम्ही वाचन करा, तुमच्या मनामध्ये स्थिरता निर्माण होईल. देवी भागवताचं वाचन केलं पुन्हा उदास राहू लागलेले आहेत. वेदव्याजी सांगतायत असं करा, गृहस्थाश्रमी व्यक्ती किती सुखी असतो आणि गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा तो परमार्थाच्या किती उच्च स्तरावर जाऊ शकतो. याचं जर तुम्हाला दृश्य बघायचं असेल तर जनक राजांजवळ जा की राजा असताना सुद्धा ते जीवनमुक्त आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला ज्ञान देत असताना एका व्यक्तीचं नाव विशेषतः घेतलेलं आहे, मास्तितो जनकादयः. जनक जीवनवंत आहे. जनकाचं नाव ऐकून श्री शुकदेवजी म्हणतात पिताश्री विवाहित एका राज्याचा राजा जो राज्याचा उपभोग घेतोय आणि तो जीवनवंत आहे, मी अजिबात मान्य करायला तयार नाही. म्हटले बालका असं कर की तू जाऊनच बघ की जनक जीवनवंत कसे आहे. शुकदेवजी विचार करू लागले, वडिलांचा एवढा हट्टच आहे तर जनकाकडे गेलं पाहिजे. जनकाकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी श्री शुकदेवजी तयार झाले आणि श्री शुकदेवजी निघाले आहेत जनकांच्या राजमहालाकडे, ज्या ठिकाणी मिथिला नगरी आहे त्या मिथिला नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. जसा मिथिला नगरीमध्ये प्रवेश केला जनकांच्या राजमहालाच्या जवळ यायला लागले आणि राजमहालाच्या जवळ आल्यानंतर द्वारावर प्रवेश करणार द्वारपालांनी अडवलेला आहे. विचारलं सावधान कोण आहात? श्री शुकदेवजी सांगतायत जा तुमच्या राजाला सांगा मी शुक आलेलो आहे. मी शुकदेव आलेलो आहे. जेव्हा राजाला समजलं मी शब्द वापरला म्हणजे अहंकारासहित आलेले आहे. राजाने लगेच सैनिकांना सांगितले जा एकच उत्तर द्या, संगम त्यक्त्वा सुखी भव. सर्व संग परित्याग करून सुखी व्हा. राजाने तिथूनच उत्तर पाठवलं आणि जसं श्री शुकदेवांच्या जवळ द्वारपालांनी सांगितलं आमच्या राजाने तुम्हाला निरोप दिलेला आहे, संगम त्यक्त्वा सुखी भव. शुकदेवजी विचार करू लागले माझ्या अंगावर लंगोटी नाही, मी कुणाचा संग केलेला नाही, वस्त्राचा नाही, अलंकारांचा नाही, कुणाचाही संग मी केलेला नाही. आणि राजा मला सांगताय संगम त्यक्त्वा सुखी भव. विचारात पडले की मी संग कसला केलेला आहे. तेव्हा श्री शुकदेवजींच्या लक्षात आलं की मी उत्तर देताना सांगितलं होतं की मी शुक आलेलो आहे. हा मी म्हणजे अहंकार आहे आणि मी अहंकार घेऊन आलो, अहंकाराचा संग केलेला आहे. म्हणजे मी द्वारावर आलो आहे पण राजाला तिकडे समजलं की मी अहंकार घेऊन आलो आहे. म्हणजे राजा सर्वसामान्य नाही. ज्यांच्या जवळ वडिलांनी आपल्याला पाठवलेलं आहे ते सर्वसामान्य नाही. आता परीक्षा सुरू झाली शुकदेवांची. पहिले 8 दिवस केलेले आहे पहिल्या द्वारावर बिना अन्न पाण्याचं. राजा बघताय की ज्याला अन्न आणि पाणी दिलं नाही त्याला क्रोध येतो की नाही. जनकजी परीक्षा घेतायत. 8 दिवस झाले परंतु अन्न पाणी मिळालेलं नाही तरी शुकदेवजींमध्ये क्रोध उत्पन्न झालेला नाही. आता प्रवेश मिळाला, दुसऱ्या द्वारावर आलेले आहेत. दुसऱ्या द्वारावर श्री शुकदेवजींना बसवून ठेवलं पण कशावर? सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. वेगवेगळ्या प्रकारचे फळं ठेवले, वेगवेगळ्या प्रकारचे अन्न ठेवलं आणि तेवढंच नाही तर भोजन दिल्यानंतर
सुद्धा सुंदर सुंदर स्त्रिया सेवेमध्ये पाठवलेल्या आहेत. त्या स्त्रिया श्रीदेवजींना हाताने स्पर्श करतायत, त्यांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करतायत. ही सगळी जनतेची परीक्षा चालू होती. विषय विकार आहे की नाही. गुरुदेव सुद्धा शिष्याची साधकाची परीक्षा बघत असतात. आणि परीक्षा कोणाची होते? परीक्षा सर्वसामान्याची होत नाही. परीक्षा ही विशेष व्यक्तीची होते. परीक्षा लोखंडाची होत नाही, परीक्षा सोन्याची होते. आणि सोन्याची परीक्षा होत असताना सोन्याला तापवलं जातं अग्नीमध्ये. तसं ज्ञान ग्रहण करणाऱ्याला आधी तापवलं जातं आणि ज्या ज्ञानामध्ये तापवलं जातं त्या ज्ञानाद्वारे त्या ज्ञानाच्या अग्नीद्वारे त्याचे विषय विकार आहेत नाही हे बघितलं जातं. जनतेची परीक्षा बघतायत. परंतु श्री सुखदेवजींच्या जिभेमध्ये कोणतीही लालसा नाही आणि त्यांच्या इंद्रियांमध्ये डोळ्यामध्ये कोणतेही विषय विकार नाही. कितीही स्त्रिया बघितल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही, मनामध्ये विक्षेप निर्माण झालेला नाही. तीही परीक्षा झाली. पुढच्या द्वारावर उभं केलं गेलं आणि त्या ठिकाणी उभं केल्यानंतर वेगवेगळे प्रलोभन दाखवले गेले. परंतु श्री सुखदेवजी प्रलोभनामध्ये अडकलेले नाही. जनते बघतायत खरं वैराग्य आहे की खोटं वैराग्य आहे. कारण वैराग्य वेगवेगळ्या प्रकारचं असतं. एक वैराग्य असतं क्षणिक वैराग्य. क्षणिक वैराग्य थोडं जर जीवनामध्ये दुःखद घटना घडली तर मनुष्यामध्ये वैराग्य निर्माण होतं आणि अज्ञानी व्यक्ती सुद्धा पोपटासारखी ज्ञानाची भाषा बोलायला लागतो आणि लगेच म्हणतो नाही या जगामध्ये कुणीही कुणाचं नाही, सोबत काही जात नाही. कोण आतापर्यंत घेऊन गेलंय? पण क्षणभरापर्यंत या ज्ञानाचं चिंतन करतो, याला क्षणिक वैराग्य म्हणतात. काही वेळेस व्यक्तीमध्ये वैराग्य निर्माण होतं, त्याला स्थान वैराग्य म्हणतात. एखादी व्यक्ती वारली, गावातले लोक एकत्र झाले, त्या मृत व्यक्तीला स्मशानामध्ये नेलं गेलं, चितेवर ठेवला गेला देह, अग्नी दिला गेला. बाकीचे लोक त्या अग्नीकडे बसताना विचार करतात मी कधी जळणार, माझं जीवन कधी संपणार आहे, न जाणू माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस कसा असेल. त्या ठिकाणी त्याला वैराग्य निर्माण होतं. परंतु किती वेळ? जोपर्यंत तो स्मशानामध्ये उभा आहे तोपर्यंत. एकदा तो वळला, घराकडे आला, घरी गेल्याबरोबर स्नान झालं आणि 10 मिनिट जरी चहा उशिरा मिळाली तरी भांडणाला सुरुवात. मग तिथे चिंतन चालू होतं वैराग्याचं. ते आहे का? अजिबात. म्हणजे स्थान वैराग्य. त्या ठिकाणावर गेल्यावर निर्माण झालेलं वैराग्य. एक वैराग्य असतं मरकट वैराग्य. मरकट म्हणजे माकड जसं स्थिर बसत नाही ना, तसं ते वैराग्य सुद्धा स्थिर बसत नाही. कधी येतं कधी जातं. घरामध्ये भांडण झाले, कुणी अपमान केला की अशा पद्धतीचं वैराग्य याला मरकट वैराग्य म्हणतात. थोड्या वेळात हे वैराग्य. एका बाबांचं भांडण झालं सुनांबरोबर आणि मुलांबरोबर. जसं भांडण झालं, बाबांनी बॅग काढली, शर्ट भरायला सुरुवात केली आणि रागात भांडता बाबा बोलायला लागले, आता जातो एकदा हरिद्वारला. पुन्हा कधीच येणार नाही, तुमचं तोंड मरेपर्यंत बघणार नाही. बाबा रागात बॅग भरायला लागले. बाबांनी बॅग भरली आणि जशी बॅग खांद्याला टाकली, बाबा निघाले बस स्टँडकडे. बाबा बस स्टँडवर गेले. बस यायला टाइम होता आणि बसल्या बाबा विचार करायला लागले, माझं भांडण झालं सुनांबरोबर आणि मुलांबरोबर, पण नातवंडांनी काय केलं? मी जर नसलो तर नातवंडांकडे लक्ष कोण देईल? यांचं काय खरंय? बस येण्याच्या आधीच बाबा पिशवी घेऊन घरी. आणि जसं बाबांना बघितलं, सुनाने आणि मुलांनी मानवर गेली आणि बाबांकडे बघायला लागले. हे तर मरेपर्यंत आपला तोंड बघणार नव्हते. 20 मिनिटात बाबांनी सुनांकडे बघितलं आणि बोलायला सुरुवात केली. बघता काय, तुमच्यासाठी नाही आलो, नातवंडांसाठी आलो. तुमचं
तुमचं काय खरंय तुम्ही कामाला गेले की माझे नातवंड उन्हातानामध्ये फिरतात मी नसलो तर त्यांच्याकडे कोण बघेल आता सांगा मुलं जवळचे की नातू जवळचे कोण जास्त जवळचे जास्त जवळचं मुलं जवळचे पण नातवंडांच्या नावाने का असेना बाबा याला मर्मट वैराग्य म्हणतात या ठिकाणी परीक्षा होते खरं वैराग्य आहे कारण साधकाची परीक्षा झाल्यानंतर गुरुही बघतात हा ज्ञान ग्रहण करण्यायोग्य आहे की नाही भगवत प्राप्ती करता साधक असला पाहिजे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे चेहरा